जवर त्यो आजा शर्ट घालत नाही तवर तू बी शर्ट घालायचा नाही. मी घाल नाही. शिकलीनं प्रेमानं सांगितलंय. नीट पकड. इथंच ऐकणार नाही. तुझ्यामुळे मला फॉर्म भरता आला नाही. काय माझ्यामुळं? अगं तुझ्यामुळं भरतीच्या लाईन मधून बाहेर काढलंय मला. काय ते तर तसं बी काढणारच होते. काढणार होती म्हणजे? तुला भरती करून कशाला ओझ्याला नेताल? ए शितले, तोंडावर तुझं आधीच सांगतोय. तू आवर की. ए काळ्या मांजरी सारखी आडवी आलीस ना म्हणून झालंय सगळे. अरे पण मी काय केलंय? एवढा का चिडतोस माझ्यावर? तुझ्यावर नाही चिडलो, विचार करतोय. कसला? शितलीला आर्मीवाला मुलगा बघायला येणार आहे. काय ग शीतल? आजा कुठं गेला? तो घरी गेला जेवायला. असं कसं गेला? राहुल्या, अरे कसला विचार करतोय? काय नाही, असंच ते दुकान हे. चल वडा बघायला. नको, तू एक खाऊ. हा नको? तू का बसणं नको म्हणायला लागला रे? अरे खरंच नकोय. तू ये जा, मी थांबतो. खरंच जाऊ? ये लवकर ये. बर, तुला येताना घेऊन येतो. अरे नकोय मला, तुझं तू खा फक्त. बर. काय झालं? तू नाही तर एकटा कसा खाणार? अरे असं का बघतोयस? तो आणि माझं लय चांगलं दोस्त आहे. मी असा हुबला का असून पण मला सोडून तुम्ही कधी काय करत नाही. बरं आहेस ना तू? हा अचानक काय झालं तुला? काय नाही. आजा, कविता ऐकणार आहेस का? ए बाबा, तुझ्या कविता ऐकवण्यापेक्षा ना डोक्यात एखादा दगड घाल, चालतंय मला. आजा, ही माझी शेवटची कविता ऐक की. तुझ्या कविता तुझ्या जवळच ठेव. हा जा तुम्ही. नदीत दिसते शोभून जशी होडी, तशीच शोभून दिसणार आजान शीतलची जोडी. आजा, तुला खरं सांगू का, शीतल तुझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे. अरे काय बोलतोयस तू? अरे बरोबरच बोलतोय मी, आणि तुला पण चांगलं माहित आहे की. आणि मी तुझा दोस्त आहे ना, मग मला तरी सांगायचं नाही का तुला ती आवडती ती? अरे तसं काय नाही राहुल्या. तसंच आहे, मला माहितीये तुला ती आवडती आणि तिला पण तू आवडतो. राहुल्या अरे आता काय बोलू नको. हे बघ, शेवटी मी काय आणि तू काय
आणि आपल्याच ग्रुप मध्ये आली हे महत्वाचं आहे ना. आणि माझा खरा दोस्त असशील तर एक गोष्ट करायची, शीतलला कायम सुखात ठेवायचं. नाहीतर मी आहे आणि तू आहेस. राहुल्या, तुला सगळं सांगायचं होतं रे, पण कसं सांगू नाही कळत. भैया भैया काउंटडाऊन सुरू झाला. टॅलेंट नक्की कुणाचे दिवस भरत चाललेत, आपले काजेचे? आज्याचे आता थोड्या दिवसात तो गावातून निघून जाणार आहे. किल्ला तुमच्याच ताब्यात. ऐकायला छान वाटते, कानाला पण गुदगुल्या होत्यात. पण यदा कदाचित जर काही दिवसात आजनं आपल्या हक्काच्या किल्ल्यावरती आक्रमण करून आमचा हक्काचा किल्ला ताब्यात घेतला तर? भैया सध्या त्या किल्ल्याच्या किल्ल्या तुमच्या ताब्यात आहेत, कारण पवार फॅमिलीचा तुमच्यावर आता जास्त विश्वास आहे. There you are. भैया या जयश्री या. आणि अशा कपाळावर आटे नका हो घेऊन येत जाऊ, इथं आमचा आत्मविश्वास कमी होतो. तुम्हाला काय जातंय हो बोलायला? ही तर विचार करून करून माझं डोकं फुटायची वेळ आली. मग नका करत जाऊ एवढा विचार. एवढ्या लहान वयात एवढा ताण बरा नाही. बरं बोला, काय म्हणताय? अजिंक्यचं काय चाललंय काहीच कळना. सेम हिअर, आम्हालाही काही कळणच झाले. अहो आजकाल अजिंक्य वेगळंच वागतात. आपण काय बी विचारलं ना तर अडखळत बोलतात. टॅलेंट माणूस असा कधी वागतो? भैया याच्या दोन शक्यता आहेत. एक तर तो वेडा असला पाहिजे किंवा 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 तो प्रेमात तरी असला पाहिजे. तरी म्हणलं ते कधी बी येतात कधी बी जातात, कुणाशी नीट बोलत नाहीत, एकटच असतात. टॅलेंट माणूस असा कधी वागतो? भैया याची फक्त एकच शक्यता आहे, काय? त्याचा प्रेमभंग झाला असला पाहिजे. देयर यू आर. अहो पण मधनच हसतात बी. भैया काहीच मनासारखं घडलं नाही ना की माणूस त्याच्या नशिबावर हसतो.